श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे. संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. योग साधना करावी का? महाराजांचं उत्तर: योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम येईलच असं सांगता येत नाही. हा एक अवघड मार्ग आहे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योगच आहे आणि या एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. प्रश्न क्रमांक 2. महाराज, जुन्या संहितेत एक संजीवनी मंत्र मिळाला आहे. त्याचा जप केल्यास, मरणोन्मुख माणसाला हात लावल्यास तो जिवंत होतो. तो मला मिळू शकेल असा आहे. तेव्हा तो मंत्र मी घ्यावा का? महाराजांचं उत्तर: छे छे, आपण त्या भानगडीत पडू नये. एक आलं की सर्व आलं. निसर्ग नियमाविरुद्ध जाऊ नये व एक लक्षात ठेवा की मी दिलेल्या मंत्रात सर्व काही आहे. प्रश्न क्रमांक 3. ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग यात अधिक श्रेयस्कर मार्ग कोणता? महाराजांचं उत्तर: दोन्ही मार्ग भगवंताकडे जाणारेच आहेत. साधकाने आपल्या प्रवृत्तीनुसार कोणताही मार्ग पत्करावा. ज्ञानमार्ग अनुसरायला बुद्धी प्रखर पाहिजे. शिवाय तो सामान्य माणसाच्या दृष्टीने काहीसा वृक्षही आहे. या उलट भक्ती म्हणजे आत्यंतिक प्रेम. सर्वांनाच कुशाग्र बुद्धीची देणगी असते असं नाही, पण प्रेमाची भावना मात्र सर्वांच्याच मनात असते. ती परमेश्वराकडे वळवून तीव्र व एकाग्र केली की भक्ती झाली. जिव्हाळा ओलावा असलेला हा मार्ग त्या मानाने सर्वांनाच सुलभ ठरतो. मुंबईहून मथुरेला जायला आगगाडीने 2 मार्ग आहेत. एक राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या वाळवंटी भागातून जातो. तिकडे स्टेशनही दूर दूर आहेत. प्रवासही दगदगीचा आहे, पण मार्ग जवळचा आहे. दुसरा मार्ग आहे तो सुपीक आणि रम्य मुलखातून जातो. वाटेत स्टेशने जास्त आणि तिथे खायच्या वस्तूंची रेलचेल. मनाला विरंगुळा चांगला मिळतो. पण हा मार्ग अधिक लांबचा आहे. सामान्य वृत्तीच्या माणसांना हा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग स्वाभाविकच जास्त सोयीचा वाटतो. नामस्मरणाने भक्ती उत्पन्न होते आणि वाढते. म्हणूनच मी नामस्मरणावर एवढा भर देत असतो. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.